नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. या बात क्या बात है. म्हणजे आज आपण आलेलो आहोत साताऱ्यातील कारंजे तर्फे परळी येथे आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत. पण काय तो मला एक सांगा, तुमची जी जबाबदारी सुरू होते ना लग्नानंतर, म्हणजे तुम्ही दिवसभरात इतक्या बिझी असतात म्हणजे दिवस तुमचा कधी सुरू होतो मला सांगा. सकाळी उठल्यानंतर आधी नाश्त्याला काय करायचं, तिथून आधी दिवस सुरू होतो, बरोबर आहे की नाही? खरं सांगा की आता उठले, आता नाश्त्याला काय करायचं बाबा. बरं, पोरांना एक वेगळाच नाश्ता आवडत असतो, सासू सासऱ्यांना एक वेगळाच नाश्ता हवा असतो, नवऱ्याच्या भलत्याच डिमांड असतात, है की नाही? हे सगळं करेपर्यंत दुपार होते. मग दुपारचं जेवण, पुन्हा संध्याकाळचा नाश्ता आलाच, मग पुन्हा रात्रीचं जेवण, आणि सगळं आवरून रात्री जेव्हा झोपायला जातात तेव्हा पुन्हा अरे बापरे आता उद्या काय करायचं, है की नाही? ते हे सगळं चालूच असतं. हे सगळं करत असताना ना तुम्हाला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. आणि म्हणून 16 सख्यांचा हा कार्यक्रम आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुमचं एक माहेर तुमच्यापर्यंत आम्ही आणतो आणि त्या माहेरमध्ये आम्ही तुम्हाला रमवतो आणि तुम्ही रमता देखील तितक्याच सुंदरपणे. त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत, तर माहेरी आलेल्या आहेत. तर माहेरी आल्यानंतर माहेरबद्दल बोलणं ते हे तर होणारच की नाही. ताई, तुमचं नाव सांगा. पुष्पा दिलीप काळभोर. पुष्पाताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 45 वर्ष झालेली आहेत लग्नाला. भाऊजी काय करतात? फौजी आहेत. फौजी आहेत? म्हणजे होते आता रिटायर. आता रिटायर झाले. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या भाऊजींसाठी झाला पाहिजे. काय सांगशील आठवण बालपणातली तुझी? बालपणी मी खूप आगाऊ होती. खूप आगाऊ होती. मस्ती करायची. क्या बात आहे, ये बात. आईचं काही ऐकायची नाही, भावाचं बहिणींचं पण ऐकायचं नाही. मीच मोठी, तुम्हीच मोठे, त्यामुळे ती खूप बडवायची. काय असा किस्सा असं झालं होतं की आईने जाम बडवलं होतं? लहान पोरांना मारायची ना, अशी मस्ती करायची. लहान पोरांना मारायची म्हणजे फायटरच होती तू ती पण? म्हणायची जाऊ नको बाहेर, मी जायची. मग मस्ती करायची, मग आल्यावरती मारायची. मारायची. एकदा आंब्याच्या झाडावर चढलेली आंबे काढायला, हा म्हणजे रानात गेलेली हा आणि तिला काही सापडली नाही. हा. मग तिथं आल्यानंतर ती खालनं दगडी मारायला लागली. कोण? आई. तुम्ही आंब्याच्या झाडावरती चढला होता आणि आई येऊन खालून दगडी मारत होती तुला? तिला सांगितलं कोणीतरी. अच्छा. मग म्हणजे सूर पारंबे खेळायला जायचं ना, हा. त्यामुळे ते झाडावर चढली. अच्छा. आता आई वडील जागेवर थकलेत, आईला माझ्या चालता येत नाही. आईला चालता येत नाही 4 वर्ष झाली. चार वर्ष झाली आईला चालता येत नाहीये. ताईची आई तुझ्या मागे मागे धावायची, तुला बडवायची, तेवढीच माया पण करायची, तितकीच माया बाहेर पण. जाऊन द्यायची नाही. पण आज ज्या आईचा मार खात ओरडा खात आज तू इतकी मोठी झालीस आणि आता तू या गावची सरपंच आहेस. क्या बात आहे ताई. तुझ्या आईना बाबांना दीर्घायुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ताई, तुझं नाव सांग. कोमल प्रसाद यादव. कोमल ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 4 वर्ष झाले. 4 वर्ष झालेली आहेत? हो. फक्त 4? असं वाटते कालच झालंय लग्न. भाऊजी काय करतात? मुंबईला ऑफिसला आहेत. त्या बाते 4 वर्ष झालेली आहे. माहेर कुठलं? माहेर पण यायचं आणि सासर पण यायचं. माहेर पण हेच आहे, सासर पण हेच आहे. लव्ह मॅरेज आहे. हा, मी काय विचारलंच नाहीये, आधीच सांगून मोकळी झालेली. कसं काय झालं? आधी कोणी विचारलं, भाऊजींनी की तू? मीच विचारलं. तूच विचारलं? कसं विचारलं बरं मला सांग, कसं विचारलं? हा, आणि कुठे भेटली होती? नाही, दुकान आहे. कसलं दुकान? किराणा मालाचं दुकान आहे. किराणा मालाचं दुकान आहे भाऊजींचं. मग दिवसभरात किती वेळा जायची किराणा आणायला? सारखी छोटं छोटं कारण सांगून दुकानात यायची. मग भाऊजी असायचे दुकानात की भाऊजींचे बाबा वगैरे असायचे? सगळे असायचे, ननंद सासू सासरे सगळे मग असायचे. त्यांच्या लक्षात नाही ही सारखी सारखी काय येते? हा, माहित पडलं, मग सांगितलं घरी सांगितलं. हा. ओके. मग तूच विचारलंस भाऊजींना, काय सांगितलंस? की मला आवडतं, मला लग्न करायचंय करून.
मग भाऊजी काय लगेच एका पायावर हो म्हणाले? हा त्यांना पण आवडत होती ना. हा अच्छा ओके. काय प्रगती? प्रगती आहे. काय प्रगती? मुलगा एक. काय सांगशील आठवण बालपणातली तुझी? मी पारंब्याच्या झाडावर खेळत होते. मारलं होतं ना मम्मीने मला. पारंब्याच्या झाडावरती खेळत असताना हा माझा भाऊ होता हा. लहान. त्याला मी एक तर माझ्या भावाला मी दुसऱ्याच्या घरी जाऊन लपवलं होतं ड्रमामध्ये. जे आईने मारलं होतं तो राग भावावरती भावावर काढला काढला, बारक्या भावावर. आणि त्याला शेजाऱ्यांच्या ड्रम मध्ये त्याला लपवलं हा होतं. दुसऱ्या गावच्या खालच्या घरी असं मी जाऊन त्याला ड्रमामध्ये लपवलं होतं. ड्रमामध्ये लपवलं आणि होतं. संध्याकाळपर्यंत भरपूर शोधत होते. मग त्याला बाहेर कधी काढलं? संध्याकाळी 5-6 वाजता मला मग नंतर पण मारलं मला. कुठे आहे तू सांग, कुठे आहे सांग. मग नंतर सांगितलं मी. ड्रम मध्ये कधी टाकलं होतं? दुपारी. दुपारी टाकलं होतं. दुपारपासून रात्रपर्यंत तो करत का होता? नाही त्याला मग असं मध्ये मध्ये जाऊन खायला पियायला देत होते मी. ड्रम मध्ये त्याला काय पिकनिकला पाठवलं होतं का तू ड्रम मध्ये? काय ग हे तुझ्या आईचा राग तू भावावर काढलास बरोबर ना? हा मग सासूचा राग नवऱ्यावर काढतेस? त्यांना पण टाकते ड्रम मध्ये? नाही. जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. ताई ती बसू शकते. आणि माहेरच्या आठवणीनंतर आपण जाणार आहोत आपल्या खेळाकडे. आणि काय ग काय 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 म्हणते? हा नाही 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 हा हे हा मग तेच सांगते मला. कळलं का तुम्हाला? नाही ही खुर्ची माझ्याशी बोलते बरं का. खूप जिव्हाळ्याचं नातं झालंय माझं आणि या खुर्चीचं. खरंच सांगतो कारण ही साधी सुधी खुर्ची नाहीये. ही आहे मानाची खुर्ची. आणि ती मला विचारते की आज इतक्या सगळ्या ताया आलेल्या, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती इतका आनंद आहे, उत्साह आहे, सगळ्या अगदी छान अगदी नटून थटून आलेल्या आहेत. तर ह्यातली कोण होणार आहे हुकमाची राणी? मी तेच सांगतोय इतकी सहज ती होणार नाहीये, तर आपले खेळ खेळून ती होणार आहे. ती हुकमाची राणी कोण होणार आहे? पण त्यासाठी मला एक बॉक्स घेऊन तुमच्या जवळ यावं लागणार आहे लकी ड्रॉ साठी. या बॉक्स मध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या होत्या. आणि आता लाल रंगाच्या चिठ्ठ्या ज्या ताईंच्या हातामध्ये आहेत त्या जाणार आहेत खेळामध्ये. पहिल्या 14 ताया कोण आहेत? त्यांनी हात वरती करा, उभं राहायचंय त्यांनी. कोण आहे? आहा, अरे क्या बात आहे. 16 सख्यांचा Very good. ये पहा. 16 सख्यांचा हो त्या 14 ताया गेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. आता ह्या 14 ताया आपल्या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि त्या पहिल्या खेळाचं नाव आहे, हा खेळ आहे स्टॅच्यूचा. हा म्हणजे काय होणार, यामध्ये संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती सगळ्या ताया अगदी मस्तपैकी नाचणार आहे. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. हा म्हणजे असं बिसं नाचत असतील ना तर असंच थांबायचं. हल्ली की बात. तर मग हा खेळ सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे अच्छा, हाँ। है, मुझे दिल दिल को तेरा देगा, मुझे प्यार नहीं तुझसे है, मुझे दिल दिल को तेरा देगा. ऐका दाजीबा, 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 ऐका दाजीबा. आता बघूया. अरे बापरे. ताई कुठं चालली? ताई बाद झालेली आहे. या ताई तुम्ही पण बाद झाल्यात, हल्लायत. तुम्ही पण बाद झालेले आहे. मावशे, ए मावशे ये इथं. तू पण बाद झालेली हल्ली. तू इथं ये इथं हल्ली असतो.
ए ताई, ताई असं काय झाले ताई? ताई हसली आणि फसली. त्या बात आहे. 4 तया बाद झालेल्या आहेत आणि आता ह्या 10 तया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे, हा खेळ असा आहे की प्रत्येक ताई समोर प्लास्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ते तुकडे जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल, एक वर्तुळाकार रिंग तयार होईल. ती रिंग तयार झाल्यानंतरच ती रिंग अशा आपल्या अंगाभोवती घ्यायची आहे आणि उड्या मारत मारत तुमच्या समोर जी सफेद लाईन आहे ती लाईन पार करायची आहे. ज्या पहिल्या 5 त्या ती लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि त्यातूनच होणार आहे हुकमाची राणी आजच्या भागाची. त्यासाठी वेळ सुरू होते तुमची. 1 2 3. हळूहळू पडशील हळू. हा हळूहळू. त्या बात आहे. लवकर. अरे कधी पोचणार तू अशी? हा लवकर. लवकर मागची गेली पुढे गेली. लवकर लवकर. या खेळातून या 5 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं. जोरदार टाळ्या 5 ताईंसाठी झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. कशी आहेस ताई? जिंकली आहेस तू हळूहळू. हुकमाच्या राणीच्या दिशेने चालली आहेस तू. क्या बात आहे. तर त्या बात आहे. तुमचं पण अभिनंदन. पण आपल्या या पुढच्या खेळाकडे जाण्याआधी एक जोक मात्र मी सांगणार आहे. एक जोक नाहीये खरं तर. सुखी संसाराचे टिप्स माझ्या मित्राने मला दिलेले आहेत. म्हणजे एकदा माझा मित्र मला भेटायला आला. 2 वर्ष त्याच्या लग्नाला झाली होती आणि मी आपलं त्याला विचारलं, काय बाबा कसं चाललंय तुझं, लग्न बिग्न झालेलं आहे? तो मला म्हणाला, अजिबात तू लग्न करू नकोस. म्हटलं नाही मला करायचंय. तो म्हटलं ठीक आहे करायचं तर कर, पण सुखी संसाराच्या 2 टिप्स मी तुला देतो. मी म्हटलं काय? पहिली टिप, बायको बोलत असताना शांत राहा आणि बायको शांत असताना बोलू नकोस. टाकायची वाट बघू मी, माझ्यावरती रागवली इथं. वाईट होतं, चांगलं तर सांगितलंय मी. माझ्यावरती कशाला रागवली तू ताई? काय चुकीचं बोललो मी? ठीक आहे जाऊया आपण आपल्या पुढच्या खेळामध्ये. ह्या 5 तायांबरोबर या 5 ताया आलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे, हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची आणि त्या खुर्चीवरती सुई आणि धागा ठेवलेला आहे. त्या सुईमध्ये तो धागा ओवायचा आहे आणि सुई असं ओरडायचंय. त्या ओरडल्यानंतर ती सुई तशीच खुर्चीवरती ठेवायची आहे आणि लंगडी घालत घालत त्या रिंगणापर्यंत जायचे आहेत आणि त्याच्या लगोऱ्या पसरल्या आहेत त्या एकत्र करून एकावर एक रचायच्या आहेत. रचून झाल्यानंतर लगोरी असं ओरडायचंय आणि धावत जाऊन ती सफेद लाईन पार करायची आहे. पहिल्या 2 ताया, ज्या पहिल्या 2 ताया ती सफेद लाईन पार करतील त्या जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये आणि त्यातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. तेव्हा बघूया कोण होणार आहे ती हुकमाची राणी. आणि त्यासाठी वेळ सुरू होते. 1 बोलले मी. 1 2 आणि 3. सुई धागा नाही, सुई लवकर.
हे बघ, हा शाबास, व्हेरी गुड. हा सुई, हा व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा लंगडी, हा व्हेरी गुड. ये बात. हा ठीक आहे. लवकरी ओरडायचंय. लवकरी कोण बोलणार? अरे बापरे, चालू आहे. हा होऊ दे. हा शाबाश. हा लंगडी घालत सुई. हा ये बात. हा व्हेरी गुड. हा शाबाश. हा बसायचे. हे कुठं चालली? ए मावशे ते कर तिथं. लगेच कट करू. तिथं कर लवकर. हा लवकर. हा अरे ही तर कुठं केली? ही तर तुझी सुई. लवकर. हा शाबाश. हा शाबाश. हा व्हेरी गुड. शाबाश. हा सुई बोल ना. सुई बोल. सुई कुठं बोलणार ती? क्या बात है, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. इथं ये तू. हा सुई कशी ओरडलीस दाखव एकदा. हा तसं नाही, सुई असं ओरड. नीट सुई. ताई बसू शकतेस तू. चला आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. जोरदार टाळ्या. सगळे अडथळे पार करून ह्या 2 ताया आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. आणि त्यातूनच होणार आहे आजची हुकुमाची राणी. आणि या खेळामध्ये होणार आहे मात्र या मानाच्या खुर्चीसाठी स्पर्धा. आणि जी ताई ही खुर्ची पटकवेल ती असणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. शेवटचा खेळ आहे तो या खुर्चीसाठी, म्हणजेच संगीत खुर्ची. संगीत खुर्ची असा खेळ होणार आहे. आपण लहानपणापासून खेळलो आहोत संगीत खुर्ची बरोबर. पण आता इथे संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी दोन्ही तायांनी नाचायचं. नाचत फिरायचं. आणि जी ताई ही खुर्ची पटकवेल ती होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. ताई कसं वाटते ते शेवटच्या खूप छान खेळापर्यंत आलंय? खूप छान वाटतं. नाव सांग तुझं. कोमल प्रसाद यादव. ताई तुझं नाव सांग. पूजा चंद्रकांत मुसळे. पूजा ताई किती वर्ष झालीत लग्नाला? 9 वर्ष. 9 वर्ष झाली. भाऊजी काय करतात? MIDC मध्ये आहे. माहेर कुठलं? मनवेवाडी. आणि सासर? करंजे. सासर करंजे. शेवटच्या खेळापर्यंत तू आली आहेस 14 तायांमधून. कसं वाटते? छान वाटते. छान वाटते. मग हुकुमाची राणी होणार? हो. क्या बात आहे. चला तर मग सुरू करूया. पण त्यासाठी हा हे कर. म्युझिक प्लीज. ते सगळं भाऊजी बघणार आहेत ना हे. हा क्या बात आहे. चला म्युझिक प्लीज. पुढे गेली. कुठला डान्स आहे देव झाले. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पण आजच्या भागाची उपविजेती ताई ठरलेली आहे ही ताई. पण ताई तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि सन मराठी वाहिनीकडून तुला मिळते ही भेट वस्तू, एक आठवण म्हणून. कसं वाटतंय ताई? छान वाटतंय. उपविजेती झालीस. इथपर्यंत येणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाहीये. त्या बाबतीत तुझं मनापासून खूप खूप अभिनंदन. ताई तू बसू शकतेस. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्या आजच्या या हुकुमाच्या राणीसाठी.
म्हणजे सगळे अडथळे पार करून सगळे खेळ खेळून हुकमाची राणी होत असते आपल्या या खेळामध्ये. अशीच धमाल मजा मस्ती देणाऱ्या आपल्या पुढच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणी सोबत. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमची आवडती मालिका हुकमाची राणी ही. जोरदार टाळ्या.